तर जय श्री कृष्ण सर्वांना परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हणलं होतं की उद्या आपला आप्पा पण जाणार आहे आणि कालचा व्हिडिओ म्हणजे मी तो व्हिडिओ परवा शूट केला होता जेव्हा मी भागावला गेलो होतो ईदच्या निमित्ताने, तेव्हा मी तिथं तो व्हिडिओ शूट केला होता। पण त्या दिवशी मला तो व्हिडिओ टाकायला जमलं नाही कारण मोबाईलमधलं मेन म्हणजे बॅलन्स पण संपलं होतं तोपर्यंत, आणि रात्री मग हॉटस्पॉट वगैरे पप्पांच्या मोबाईलचं जोडून व्हिडिओ अपलोड करता आला असता, पण वातावरण पण जरा असं वेगळं झालं होतं। पण म्हणलं आता नको नेट उगाचा चालू करायला कारण असलं वारं येत होतं, गरजाय पण लागलं होतं आणि आत्ता पण जरासा आभाळ आहे थोडंफार। आणि मेन गोष्ट म्हणजे फक्त आभाळ येते, पाऊस काय येत नाही। कालच आप्पाचा फोन पण आला होता तो पोहोचल्यानंतर, तर काल आप्पा पण आपला गेलाय, तो जात होता तेव्हा पण मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तर तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि काल त्याचा फोन पण आला होता नंतर पोहोचल्यावर, तर सगळं ठीक आहे म्हणला, काही नाही बाकी। आणि म्हणजे जास्त दिवस तो राहिला नाही तर कथाला रडायला येते, पण ह्यावेळेस तो फक्त 2 ते 3 दिवस होता कारण जास्त दिवसाच्या सुट्ट्या नव्हत्या। मेन म्हणजे सुट्ट्याच नव्हत्या जास्त, फक्त गुढीपाडव्यासाठी तो आला होता आणि नंतर ईदची सुट्टी आली म्हणून त्या दिवशी सोमवारी पण तो राहिला आणि काल म्हणजे मंगळवारी तो गेला लातूरला। आणि काल त्याचा फोन आल्यावर म्हणला की लातूरला पण पाऊस होता, आणि नंतर लताईचा पण फोन आला होता तर ती म्हणली हो इकडं पण थोडासा पाऊस झालाय, पण इकडं कसलाच पाऊस नाही, फक्त आभाळ येते, वारे येते आणि आलेलं सगळं आभाळ निघून जातं, एवढंच सुरू आहे फक्त। आता सध्या पण वारे, पण आभाळ जसं सकाळी होतं ना तसं आता कमी झाले, तर तेवढंच आहे बघा। आणि काल आप्पा पण गेला, आप्पाला मग सगळं त्याचं सामान वगैरे मम्मीने ते भरून दिलं आणि तो गेला। बाकीचं काही त्याला जास्त सामान घेतलं नाही कारण त्याला दरवेळेस पण विचारलं ना आप्पा तुला काही न्यायचं आहे का, तर ते फक्त एवढंच म्हणते का मला काहीच नाही पाहिजे नाही। तर काय पण विचारलं त्याला पाहिजे म्हणजे असं नकोच असतंय, काय पण विचारू द्या, मग ते खायचं सामान असो किंवा बाकी काय असो। तर तो पण काल गेला, 2-3 दिवस होता, सगळा त्याचा कालवा ते 1-2 व्हिडिओमध्ये त्याला तो आला, पण त्याला पण जास्त व्हिडिओ यायला आवडत नाही। मेन गोष्ट आमच्या इथं व्हिडिओ यायला जास्त कोणाला आवडत नाही, मीच बडी एकटी। पप्पाला आवडते, पप्पाचं नसतंय काय, पप्पा घ्या म्हणतात आणि ते माझ्या व्हिडिओत येतात पण मम्मी संध्या आप्पा ह्यांनी जास्त व्हिडिओत यायला आवडत नाही, आणि संध्याला तर मेन गोष्ट कसलंच आवडत नाही। 2 मिनटं पण कॅमेरा चालू केला ना तर वेगळंच काहीतरी असं हे करून जाते, ती म्हणते मला काही व्हिडिओत यायचं नाही। तर जाऊ द्या, मी आहे सगळ्यांशी बोलायला। तर तो काल गेला, आता त्याच्या म्हणजे तो चालला होता तेव्हा जो व्हिडिओ बनवला आहे तो पण मी ह्या व्हिडिओत ॲड करणार आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही बघा। चला किलो आणून द्यायचं, निम्यातून आणि निम्मे मारायचे। माझा छोटी आवश्यकता खातला पण सोय करून पैसे दिले चिवडा नाही ग म्हणायला येते। सही कर काय सही कर ते काढू दे हातात, हे बी भोवळीवर लावू दे कुठं ह्या उन्हा गामानं निघून जाते। गंध लावला का गंध 2:30 वाजले, 5 ट्युशन करा।
त्या कारवडीला काय काय नाही. घे ना, तुला घ्यायची असते तर मला माहिती आहे. घेऊ दे की काढू ते डोक्याला लाव. गेला गेला बघा आता आप्पा लातूरला. नग मानले खर्च. तर बघितला असेल तुम्ही तो व्हिडिओ. आप्पा चालला होता गाडीवर बसून आणि त्याला ना त्याची कोणी सुद्धा पप्पी घेतलेली आवडत नाही. फक्त मम्मी आणि पप्पा. मम्मीला आपण तो कधी कधीच घेऊन देतो, पण जास्त तर त्याचा आमच्या पप्पावर जास्त जीव आहे. बाकी कोणाला तर जास्त असं म्हणजे जास्त कोणाच्या पण असं जास्त जवळ तो जात नाही. बोलतो मग लांबून धिंगाणा करतो, मस्ती करतो, लयच राग आला तर मारतो. पण म्हणजे किती पण त्यांना असं गोड वागला नाही तर जास्त कोणालाच तो जवळ येत नाही पप्पानी सोडून. आणि सध्या बाहेर आता पप्पा तर सध्या घरी नाही आहेत. पप्पा गेलेत वडगावला मोठी गाडी घेऊन. आणि सध्या पप्पाने बाहेर गाडी लावली तर पिल्लू गाडीसोबत खेळायला लागले आणि मी जवळ गेले की पळतंय. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा आतापर्यंत ते इथं खेळत होतं इथं गाडीसोबत. आणि आता मी बाहेर येऊन बघितलं तर ते एकदम शांत जाऊन बसले. पहिल्यांदा मी त्याला एवढे शांत बसलेलं बघितले. नाही तर इकडून तिकडं सारखं उड्याच मारायला लागलेलं असतं. हे बघा किती शांत बसले. दमलं बिचारं खेळून खेळून पळून पळून. तर बघितलं असेल तुम्ही पिल्लू किती शांत एकदम बसले. नाहीतर ते असं सारखं सारखं उड्या मारायला लागलेलं असतंय. सारखंच खेळतंय पण उड्या पण मारते. गेट पण लावलं ना तर गेटच्या मध्ये येऊन बसते. मेन गोष्ट म्हणजे पेंड येऊन खाते. तर असं सगळं सुरू असतंय. तर चला तर मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये पण कळवा. तर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. तर चला तर मग आता भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. हो, आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही स्पेशल नव्हतं. फक्त आप्पा चालला होता का लातूरला तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. बाकी जास्त काही नाही आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल. पण उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल असेल. तर चला तर मग भेटूयात आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण.